लातूर जिल्ह्यातील निटूरमध्ये पोलिसांची गुंडगिरी. लातूर जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर आली आहे, जिथे रक्षकच भक्षक बनले आहेत. निटूरमध्ये पोलिसांनी एका तरुणाला बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला असून यामुळे लातूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. लातूरच्या निटूरमध्ये कायद्याचे धिंडवडे निघाले आहेत. खाकी वर्दीच्या आड लपलेला पोलिसांचा क्रूर चेहरा आता समोर आलाय. वडार समाजातील आनंद जाधव या तरुणाला पोलिसांनी स्थानिक गावगुंडांनी मिळून जनावरासारखं मारलंय. धक्कादायक म्हणजे पीडिताने न्यायाची मागणी केली तर थेट जीवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली आहे. पोलिसांच्या या दहशतीमुळे आता पीडिताने थेट लातूर पोलीस अधीक्षकांकडे धाव घेतली आहे. पण प्रश्न हा उभा राहतोय की गरिबांना न्याय मिळणार की पोलीस आपल्याच सहकाऱ्यांना वाचवणार. या घटनेनंतर आता भटक्या विमुक्त संघटना आक्रमक झाल्या आहेत. आरोपी पोलिसांना तात्काळ निलंबित करा, अन्यथा लातूर जिल्ह्यात तीव्र आंदोलन करू असा इशारा संघटनांनी दिलाय. आता पाहायचं हे आहे की पोलीस अधीक्षक या प्रकरणाची दखल घेऊन दोषी पोलिसांच्या मुसक्या आवळणार की खाकी वर्दीच्या गुंडगिरीला अभय मिळणार. कॅमेरामन सुनील गवळीसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर. आज 21व्या शतकात देखील जात आणि अज्ञान हे सर्वसामान्य लोकांना भारी पडतंय आणि असाच प्रकार लातूर जिल्ह्यामध्ये घडला. एका वडार समाजाच्या तरुणावर अमानुषपणे पोलिसाकडून आणि गावकऱ्याकडून मारहाण झाली आहे. नेमकं काय हे प्रकरण आहे हे जाणून घेण्यासाठी तो तरुण माझ्यासोबत आहे ज्याला मारहाण झालेली आहे. मित्र, मला सांगा, कशामुळे नेमकी ही मारहाण झालेली आहे, काय कारण आहे, पूर्वीपासून काय होतं आणि आता काय कारण आहे, कशी मारहाण झाली? ज्यांनी 1-1.5 वर्षाखाली मला एकदा दोनदा त्यांनी गाडी मागितले होते. मी त्यांना दिले नाही. मी जाधव आनंद हरी, राहणार बुजुर्गवाडी, तालुका निलंगा, जिल्हा लातूर. आणि आमचं एक वस्ती आहे बुजुर्गवाडी म्हणून, आणि एक 50 घरं आहेत आमचे. आणि गावातले एक किलोमीटरच्या अंतरावर गाव आहे पोलीस पाटलांचे, ज्यांनी आम्हाला म्हणजे जातवाद भेदवाद करून त्यांनी आम्हाला ते म्हणजे शिवीगाळ म्हणजे असं म्हणजे लाचार समजतात. तरी मी 1-1.5 वर्षाखाली त्यांनी मला गाडी मागितली, ते त्यांना दिले नव्हते मी. आणि आम्हीचं पूर्वी जमीन जी आहे त्यांच्या हिरीच्या कडला आहे ते पण मागितले होते, आम्ही त्यांना दिले नाही. ते सगळं खुन्नस ठेवून ते आम्हाला निटूर या सोमवारी बाजारमध्ये त्यांनी मला पोलिसाला म्हणजे मला कॉलर वगैरे धरून पोलिसाला फोन करून पोलीस स्टेशनमध्ये मला घेऊन जाऊन गावातले विकास पाटील, विलास पाटील आणि सुधीर शिंदे या पोलिसांना त्यांनी पार्टी दिली. ते पहिलेच पार्टी देऊन दारू पाजून त्यांना मला बेदम मार कस्टडीमध्ये केल्यात. तिघं माझ्या अंगावर त्यांनी मी पाणी मागताना विलास पाटील हा माझ्या अंगावर लघवी केलेला आहे पाणी पे म्हणून. आणि मला ते तिघं पोलीस कठोडीमध्ये बेदम मार केलेला आहे. लाकडानं हाताला बांधलते आणि तिघं पोलीस होमगार्ड माझ्या पायावर थांबलते आणि दोघं मला लाकडानं आणि बेल्टनं मारत होते. मग एवढे 7 ते 9:30 वाजेपर्यंत त्यांनी मारत होते मला. आणि मला माझा गुन्हा नसताना, गुन्हा न दाखल नसताना मला त्यांनी घेऊन गेले आणि मनातलं खुन्नस काढून त्यांनी मला शिवीगाळ केले. वडरा जाताच आहेस, लय रुबाब करलास का, हा तुमची अवकात बी नाही आमच्या पुढे, मला गाडी देत नाहीस का, म्हणून असं खुन्नस काढून तो पोलीसवाल्याला 50,000 रुपये देऊन मला मारहाण केलेलं आहे. आणि मला सांगा, अशा पद्धतीच्या घटना वारंवार आपल्याला घडताना पाहत आहेत. स्वतः पोलीस सुद्धा आरोपींच्या बाजूनं अनेक वेळा आपण अनेक प्रकरणामध्ये पाहिलेलं आहे, पण या प्रकरणामध्ये स्वतः पोलिसांनी मारहाण करणं किती गंभीर वाटतं? नाही, ह्याच्या विरोधामध्ये कुठला अर्ज नाही, चोरी नाही, गुन्हेगार नाही, काही पिणार नाही, खाणार नाही. गावातल्या लोकांची आता मानसिकता अशी झाली, गरीब लोकांना श्रीमंत होऊ नये. ह्यानं 4 व्हील गाडी घेतला, मला गाडी का दिली नाही म्हणून मारहाण, त्याचा खुन्नस धरला. ह्यानी शेत आहे 2 एकर, पाण्याची शेत आहे, मला शेत दे ऐकत तुझं. ह्यानी आम्ही गरीब माणसं 2 एकर शेत आम्ही कधी देऊ शकत नाही. वडराच्या दगड फोडून खाता आणि एवढंच करून खायला देऊ शकत नाही. त्याची खुन्नस धरली आणि परत ती पाण्याची टाकीला जागा मागितले. बारकुसे घर, आधीच वडराचे घर बारके आणि त्याच्यामध्ये जागा मागितले. ह्यानी जागा देत त्याची खुन्नस धरून गेल्या 1-1.5 वर्षापासून फोनवर देखील पुण्याला असताना शिवाय दिले त्यांनी. आणि गावात आल्यावर मग ही पोलिसला मॅनेज अगोदरच केले त्यांनी. मॅनेज करून ह्यांनी गावात येऊन बाजारला निटूरला आले की 9 तारखेला ह्याला धक्काबुक्की केले आणि पोलीस स्टेशनमध्ये धरून नेले. आणि पोलीस स्टेशनमध्ये धरून नेलं तर पोलीस आणि पोलीस पाटील त्या गावचा
विकास पाटील आणि पोलीस सुधाकर शिंदे 5-6 लोकांनी मिळून याला एवढे दमदार मारले की पाठीमागे बांधले ह्याच्या हाताला आणि 2 लाकडं मोडले ह्याच्यावर, पाणी मागितलं तर ह्याच्या अंगावर मुतले, लघवी केले आणि दुसऱ्या दिवशी 1 वाजेपर्यंत त्याला तिथं कोडून ठेवले. ही आम्ही पोलीस स्टेशनला शिवरानपाळा पाठवलो, त्यांनी काही अर्ज घ्यायला नाही, FIR फाडायला. परवा SP कडे गेलो, मग SP साहेबांनी आता DSP कडे काल पाठवले, DSP कडे गेलो. आता जॉब त्यांनी घेणार. आमची म्हणणं आहे की सुधाकर शिंदे आणि त्याचे काही पोलीसवाले सहकारी यांना सस्पेंड झालं पाहिजे आणि विकास पाटील आणि त्याचा भाऊ आणि 5-6 लोक त्यांनी जी पोलीस स्टेशनमध्ये मारहाण केली त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला पाहिजे. ही झालं तर आम्ही थांबणार नव्हतो. भटके मुक्त आणि आदिवासीच्या वतीनं आम्ही धरणे आंदोलन कलेक्टर ऑफिस पुढे करणार आहोत. ह्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही. सोबत अशा पद्धतीने पाहायला गेलं तर सर मला सांगा, आपण 21व्या शतकात वावरतोय, विज्ञानवादी स्वीकार आपण करतोय, मात्र आजही एक जात जी आहे त्या जातीकडे बघण्याचा दृष्टिकोन आपण समाजामध्ये खूप महत्त्वाची भूमिका पार पाडता. आजही जात जो विषय आहे तो कुठेतरी अशा पद्धतीचे गुन्हे करायला भाग पाडतो. यस, तुम्ही पाहत असाल 2014 पासून जातीवाद्यांचं या ठिकाणी ते नंगा नाच होत आहे. कितीही जरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं, देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि जात निर्मूलन करायचं म्हटलं तर इथले जे धनदांडगे आहेत, जानदाडगे आहेत, यांच्या डोक्यातून जाती ती जात आहे. आता ही जी घटना घडली आहे, आनंद जाधव याला मारहाण कायद्याच्या रक्षकानेच मारहाण केलेली आहे. ही अतिशय गंभीर अशी बाब आहे की संपूर्ण जग त्या कायद्याच्या रक्षकाकडे मदतीच्या अपेक्षेनं पाहतो. ते कायद्याचे रक्षकच पोलीस जर या निरापराध माणसाला मारत असतील तर मग न्याय मागायचा कुणाकडं? एक म्हण आहे पाहते, कुंपणात शेत खाल्लं म्हणून. तर कुंपण जर शेत खाल्लं तर दाद मागायची कुठं? हा फार गंभीर गुन्हा आहे. भारतीय संविधानामध्ये यामध्ये अनेक तरतुदी आहेत. त्यांनी भारतीय संविधान या तरतुदीला डोळ्याआड करून, दृष्टीआड करून, दुर्लक्ष करून याच्यावर जे अन्याय केलेला आहे त्याला न्याय मिळण्यासाठी म्हणून आता आम्ही एक वकील म्हणतो त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारच आहे. पण मी आणि हरिभाऊ गायकवाड आम्ही संघटनेचे नेते आहोत. या संघटनेच्या माध्यमातून आम्ही आनंद जाधव यांना न्याय मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही. जी याला मारणारी त्या गावातील जी प्रतिष्ठित मंडळी आहेत, जे कोणी पोलीस पाटील असेल, विकास पाटील जो कोणी असेल, आणि जी पोलीस मंडळी, त्या पोलीस मंडळीला सेवेतून बडतरफ केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. कारण ते जर परत सेवेत राहिले, परत आणखी ते गरीबावरती असा त्यांनी अन्याय करतील आणि त्यांचं जगणं हराम करतील. म्हणून ते 2 पोलीस सेवेतून बडतर्फ होणं अत्यावश्यक आहे आणि हे जे गुन्हेगार आहेत या गुन्हेगारांना शिक्षा होणं अत्यावश्यक आहे. निश्चित स्वरूपात अशा पद्धतीने पाहायला गेलं तर रक्षकच जर भक्षक बनत असतील तर दाद मागायची कुड्या, हा सवाल आता उपस्थित झाला आहे. आणि येत्या काळामध्ये भटक्या विमुक्त जातीचे जे काही नेते आहेत, जे काही संघटनेचे लोक आहेत, ते शांत बसणार नाहीत. या विरोधात एक एल्गार पुकारण्यात येणार आहे, असा इशारा देखील या निमित्तानं देण्यात आला आहे. नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर. Thanks for watching Ekmat Digital.